महाजनपद. महाजनपद हा काळ प्राचीन इतिहासामधला आहे. त्याचा कालावधी आहे इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 325. आता हा एक्झॅक्टली कुठे येतो तर जर आपण इतिहासाचं टाईमलाईन काढलं तर टाईमलाईनमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी जे महाजनपद आपण म्हणतो की हे महाजनपदाचा कालावधी आहे. ओके, याच्या अगोदर एक्झॅक्टली काय होतं तर याच्या अगोदर होता वैदिक काळ. ओके, वैदिक काळ. आणि याच्यानंतरचा काळ कोणता? याच्यानंतरचा काळ आहे मगधचा काळ. तर इतिहासामध्ये मगध तुम्हाला माहितीच असेल, नंद प्रशासन आणि कौटिल्य किंवा चंद्रगुप्त नंतर मौर्य आलं, ते या मगध राज्यामध्ये आलं. ओके, त्याच्यापूर्वी म्हणजे हा इथं आपण जसं टाईमलाईन काढतो तर इथं 600 इसवी सन पूर्वी 600 आणि इसवी सन पूर्व 325 पर्यंतचा हा कालावधी आहे. याला दुसऱ्या भाषेत मी असं म्हणू शकतो की हा महाभारताचा काळ आहे. ओके, तर महाजनपद. आता हा वैदिक काळ जो आहे याला पुन्हा 2 भागामध्ये विभाजित करण्यात आलेला आहे. ओके, एक आहे उत्तर वैदिक काळ आणि एक आहे पूर्व वैदिक काळ. ओके, माझं लिहिण्यामध्ये इकडे जरा गडबड झालं. तर पूर्व वैदिक काळ जो आहे हा साधारण 1500 ते 1000 इसवी सन पूर्व 1500 ते 1000 या कालावधीमध्ये येतो. आणि उत्तर वैदिक काळ जो आहे हा 1000 पासून तर साधारणतः 600 इसवी सन पूर्व. आता इसवी सनमध्ये मी अगोदरही सांगितलेलं आहे की इसवी सन पूर्वमध्ये जे गिनती होते ती उलटी होते. उदाहरणार्थ कशी गिनती होते तर सध्या आता जर आपण आहे इसवी सनमध्ये आहो आता, तर सध्याचं वर्ष आहे 2020. याच्यानंतरचं वर्ष जे येणार आहे ते राहील 2021 आणि अगोदरचं जे वर्ष होतं ते होतं 2019. पण हे इसवी सनमध्ये आहे. ही इसवी सनमध्ये, ज्याला आपण इंग्लिशमध्ये AD म्हणतो. आणि इसवी सन पूर्व म्हणजे काय तर इसवी सन पूर्व म्हणजे BC. हा जो काळ आहे इसवी सन पूर्व म्हणजे याला म्हटलं जाते BC, बिफोर क्राइस्ट. असं म्हटलं जातं की साधारण 010101 या दिवशी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला आणि तेव्हापासून मग ADची गणना सुरुवात झाली. ओके, तर आपण इसवी सनमध्ये आहोत तर पहिले 2019 नंतर 20 नंतर 21. पण इसवी सन पूर्वमध्ये जर असतो आपण तर ही गणना कशी राहिली असती? पहिले 2021 राहिली असती, त्याच्यानंतर 2020 आली असती, त्याच्यानंतर 2019 आली असती, 2018 आली असती, असं करत 2000, मग 1900, मग 1800 असं गेलं असतं. त्या हिशोबाने लक्षात घ्या की इसवी सन पूर्व 600 ते 325 म्हणजे ही गणना इथं उलटी होत आहे. हा आहे महाजनपदचा काळ. आता वैदिक काळामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही होती की त्यावेळेस जे विभाजन झालं ते संपूर्ण राज्याचं विभाजन पहिले उत्तर वैदिक काळामध्ये जे आपण म्हणू ते होतं जनपद. पण त्यापूर्वी पूर्व वैदिक काळामध्ये होतं फक्त जन. ओके, तर तुमच्या लक्षात येत आहे? तर पुन्हा लक्षात घ्या की वैदिक काळामध्ये म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 1500 ते 600 या कालावधीमध्ये 2 भाग पाडले आहेत. एक आहे पूर्व म्हणजे 1500 ते 1000 पर्यंतचा आणि उत्तर वैदिक काळ जो 1000 ते 600चा होता. या काळामध्ये फक्त ऋग्वेद लिहिले गेलेले होते. तुम्हाला कल्पना असेल ऋग्वेदाची. हे ऋग्वेद या काळामध्ये लिहिले गेले होते आणि इथं उरलेले 3ही वेद लिहिले गेलेले होते. ते या कालावधीमध्ये जे साम्राज्य असायचं त्याला जन म्हटलं जायचं आणि ते उत्तर वैदिक काळामध्ये त्याला शब्द अनुसरून झाला जनपद. ओके, आणि नंतर 600 ते 325च्या दरम्यान ते झालं महाजनपद, म्हणजे जे सगळ्यात मोठे मोठे आहेत. तसं त्याची संख्या काही पुस्तकांमध्ये 20 ते 22 दिलेली आहे. माझ्याजवळ जवळपास 16ची नावं आहेत. 16 ते 19 पर्यंतची नावं आहेत माझ्याकडे. पण आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते आहे याच्यातले 12. आणि हे महाजनपद सगळे उतरलेले होते महाभारतामध्ये युद्धाच्या वेळेस. ओके, मी त्यातले काही मोजके इथं नमूद केले आहे. सध्या मी पुढेही करेल उरलेले. तर आता पहिले आपण एक एक करत सगळे जनपद बघूया. तर सर्वात प्रथम कुरु. हे कुरु जे जनपद होतं हे म्हणजे कुठे तर हे आजच्या दिल्ली या ठिकाणी.
ओके, या दिल्ली ठिकाणी. आणि यांची राजधानी कोणती, त्या दिल्लीला काय म्हटलं जात होतं, तर त्यावेळेस दिल्लीला म्हटलं जात होतं इंद्रप्रस्थ. आता हे तुम्हाला माहितीच आहे, कौरव पांडवांचं युद्ध याच्यावरूनच झालेलं होतं महाभारताचं, ते या इंद्रप्रस्थसाठी. ओके, त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं राज्य जे येतं ते येतं पांचाल, जे आजच्या गंगा यमुना खोऱ्यामध्ये आहे, दुआबमध्ये आहे. ही जी पांचाल जे आहे हे कुठल्या ठिकाणी येतं, तर हे गंगा यमुना दोआबमध्ये येतं. ओके, किंवा ज्याला खोरे म्हटलं जाईल, आपण सरळ सरळ खोरे शब्द वापरू, किंवा भूगोलमध्ये तुम्ही एक शब्द वाचण्यात गेला असेल तुमचा दुआब, तर त्याच्या दरम्यान असणारं हे राज्य पांचाल, ज्यांची मुलगी राजकुमारी म्हणजे ही पांचाली म्हणजे पांडवांची बायको ही होती. याचं जे राजधानी होती ते उत्तरेकडची राजधानी होती अहिछत्र. अहिछत्र हे याची उत्तरेकडची राजधानी होती अहिछत्र, आणि दक्षिणेकडची जी होती ती होती कंपिला. ओके, दक्षिणेकडची राजधानी कंपिला आणि अहिछत्र हे यांचे राजधान्या होत्या. तिसरं जे राज्य आलं ते आलं कोसल. ओके, हे कोसल राज्य जे आहे हे आलं, याला मी असं म्हणतो की वेगळा रंग वापरतो याच्यासाठी. याचा जो शासक होता त्याचं नाव होतं प्रसेनजित. ओके, याच्या शासकाचं नाव होतं प्रसेनजित, आणि याची जी राजधानी होती ही होती शरयू नदीच्या किनारी. शरयू नदी जी आहे त्याच्या किनाऱ्यावर ते यांची राजधानी होती. राजधानीचं नाव आहे अयोध्या, जे तुम्हाला माहिती असेल. अयोध्या कुठल्या नदीच्या किनारी वसलेला आहे, तर ते आहे शरयू नदी. तर अयोध्या किंवा त्याला साकेत असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, अयोध्या किंवा साकेत असं शब्द त्याला वापरल्या जातात. तर अयोध्या किंवा साकेत हे यांची उत्तरेकडची राजधानी होती. दक्षिणेकडची यांची राजधानी जी होती दुसरी, तिला नाव होतं श्रवस्ती. श्रवस्ती, किंवा त्याला दुसरं नाव पण होतं साहेत माहेत. साहेत माहेत असं काहीतरी त्याचं नाव होतं. तर दुसरी राजधानी ती. त्याच्यानंतर तिसरं जे राज्य होतं ते होतं मल्ल, यानंतरचं. ओके, तर मल्ल जे आहे या बाबतीत तुम्ही जर तुम्ही जैनांचा अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्यामध्ये एक शहराचं नाव येतं कुशीनारा. कुशीनारा हे मल्लांची एक पहिली राजधानी आणि दुसरी राजधानी होती पावा. त्यानंतर नेक्स्ट राज्य जे येतं, जे महाजनपद येतं ते आहे वज्जी, जे जवळपास आसाम आणि पश्चिम बंगालच्या मुखाशी किंवा शिलाँगच्या वरचं आहे, मेघालयाच्या तिथे. हे वज्जी याची जे होते त्याची 3 राजधान्या होत्या. नंबर 1 विदेहा, नंबर 2 मिथिला, आणि नंबर 3 जे आहे ते आहे वैशाली. ओके, या दरम्यानच इथेच बिहारच्या इथेच वर्तत एक छोटंसं राज्य होतं ज्याला अंगराज्य म्हटलं जाते. भागलपूर जिल्हा आणि मुंगेर जिल्हा बिहारमधला, ज्याला अंगराज्य म्हटलं जाते, ज्याचा राजा होता कर्ण. ओके, हे तुम्हाला तुमच्या वाचण्यामध्ये आलं असेल की कर्ण याचा राजा होता. अंगराज कर्ण असं म्हटलं जायचं. महाभारतची तुम्ही लॉकडाऊनमध्ये सिरियल पाहिली असेल तर त्याच्यात. त्यानंतर एक महत्त्वाचं राज्य इथं येतं मगध, जे नंतर या पूर्ण महाजनपदचा काळ संपला 325चा, की त्याच्यानंतर सगळ्यात प्रभावशाली राज्य कुठलं झालं याच्यापैकी, तर ते झालं हे मगध. त्यामुळे आपण इतिहासामध्ये मगधचा अभ्यास जास्त करतो. याचं नाव दिलेलं आहे का बा अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य. ते का, तर नंतर या राज्याचं म्हणजे अधिपत्य हे संपूर्ण उत्तर भारतासकट दक्षिण भारतापर्यंत वाढलेलं होतं. हे प्रभावशाली राज्य त्याच्यातून निघालं. तर याचा जो पहिले जी याची राजधानी होती ती होती राजगीर या काळामध्ये, आणि जो शासक होता तो होता बिंबिसार. बिंबिसार नावाचा शासक त्यावेळेस हजर होता इथे. त्यानंतर तुम्ही तेही नाव ऐकलं असेल
ग्रीवीराज, ते पण राजगीरलाच म्हटलं जाते, राजगीर किंवा ग्रीवीराज. त्याच्यानंतर दुसरी राजधानी यांची होती पाटलीपुत्र, नंतरच्या काळामध्ये झालेली, ज्याला आज आपण पटना या नावाने ओळखतो. ठीक आहे, ते वेगळ्या शासकाच्या काळामध्ये होती. त्यावेळेस शासक होता उदायीन किंवा उद्दयीन असंही नाव म्हटलं जातं. आणि तिसरं पुन्हा जी वैशाली इकडची होती, ह्या इथे जे दिलेली आहे, ही वैशाली पुन्हा यांच्या ताब्यात गेली. तर त्यावेळेस त्यांची राजधानी वैशाली पण झाली. पण त्यावेळेस राजा होता याचा शिशुनाग. तर शिशुनाग हा याचा राजा होता. तुम्ही एक शिशुपाल आणि एक शिशुनाग असं दोन आहेत. ठीक आहे, तर हे त्या काळामध्ये याचा राजा झालेला होता. तर याची अलग अलग राजधान्या आहेत. त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे आता आपण येऊ पुढच्या अलग बाकीच्या राज्यांवरती. यानंतर महत्त्वाचं राज्य जे येतं ते आहे शूरसेन. आता हा शूरसेन जे राज्य आहे याचा राजाचंही नाव शूरसेनच आहे आणि राज्याचं नाव पण शूरसेनच आहे. याची सीमा जी आहे ती कुरु आणि पांचाल यांना त्याचबरोबर कोसल या राज्याला लागलेली आहे. तसंच त्याच्या दक्षिणेकडे चेडी हे राज्य येतं. तर या शूरसेन राज्याचं जे काय म्हटलं जाईल त्याला राजधानी जी होती ती होती शक्तिमती. शक्तिमती किंवा ज्याला दुसरं नाव पण होतं सोत्तीवती. सोत्तीवती. ठीक आहे, आणि हे केन नदीवर होतं. ते हे लक्षात ठेवा की हे केन नदीवर विराजमान असलेलं राज्य होतं. त्यानंतर महत्त्वाचं जे राज्य येतं ते होतं चेडी. हे चेडी राज्य जे आहे हे शूरसेन, नंतर कोसल, नंतर वत्स्य आणि इकडे अवंती राज्य आहे या ठिकाणी. ओके, मालवाच्या प्रदेशामध्ये तिथलं हे राज्य आहे. त्याच्यानंतर लागून असलेलं राज्य जे आहे ते आहे वत्स. या वत्स राज्याची राजधानी होती कौसंबी. कौसंबी. ओके. त्यानंतर महत्त्वाचं जे राज्य येतं ते येतं काशी या ठिकाणी. तर काशी जे आहे हे गंगा इथे या नदीवर विराजमान आहे. ठीक आहे, विस्थापित आहे. आणि जे ठिकाण आहे शहराचं त्याचं नाव आहे वाराणसी. वाराणसी. ओके, आता तुम्हाला माहिती नसेल, वरुण अधिक 80 असं त्याचा अर्थ आहे वाराणसीचा. वरुण म्हणजे वरुण देवता आणि 80 इथं असायचे अशा हिशोबाने. ठीक आहे, तर वाराणसी आहे. आणि याचा राजा जो होता त्याचं नाव होतं उदयीन. ठीक, उदयीन हा याचा राजा होता, जो ज्यांनी नंतर मगधचं पाटलीपुत्र काबीज केलेलं होतं. हे इथचं मगधचं पाटलीपुत्र नंतर या काशीच्या राजाने काबीज केलेलं होतं. त्यानंतर एक महत्त्वाचं राज्य इथं येतं राजस्थानमध्ये, ज्याला म्हटलं जातं मत्स्य राज्य. मी त्याला इथं लिहितो या इथे ठिकाणी. ठीक आहे, मत्स्य राज्य. ठीक, तर या मत्स्य राज्य जे आहे याची राजधानी जी होती ती होती विराटनगर. विराटनगर. त्याच्यानंतर काय म्हटलं जाईल त्याला, आणि हे स्थापित होतं क्षिप्रा नदीवर. ओके, ही क्षिप्रा नावाची नदी आहे. ठीक, तर हे विराटनगर, सॉरी नॉट क्षिप्रा, माफ करा, क्षिप्रा नदी उज्जैनच्या इथं आहे, अवंती राज्यावर आहे. सॉरी, इथे आहे क्षिप्रा नदी. तर हे विराटनगर मत्स्य राज्याची राजधानी. इथलं जे आहे ते आहे अवंती राज्य. आणि हे अवंती राज्याची जी राजधानी आहे याला दोन याच्यामध्ये विभागल्या गेलेलं आहे. हे जरा मजेदार आहे. हे एक आहे उज्जैन आणि जी उत्तरेकडली राजधानी, आणि दुसरी आहे माहिष्मती, जे तुम्ही बाहुबलीमध्ये त्या राज्याचं नाव ऐकलं असेल, माहिष्मती. आणि याचा राजा जो होता त्याचं नाव होतं प्रद्योत. तसंच एक विदर्भातलं राज्य एक लक्षात घ्यायचा, एकमेव राज्य विदर्भातलं, इथं सातपुडा पर्वतरांग, विंध्य आणि सातपुडा. आणि या ठिकाणी एक राज्य होतं ज्याला नाव देण्यात आलं होतं अश्मक. असं म्हटलं जाते की याची सेना कौरवांकडून लढली, पण हा राजा इथला जो भीष्मक नावाचा राजा होता तो तसाच तटस्थ राहिला, पण सेना त्यांनी कौरवांना दिली होती. ठीक आहे, तर याची जी राजधानी होती ती होती पोटन किंवा पाटली.
पोटन किंवा पाटली, जे आजच्या तारखेला आपण पैठणसोबत ज्याची तुलना करू शकतो. ठीक आहे, आजचं पैठण. तर विदर्भातला पण याच्यामध्ये एक शासक होता, ठीक, ज्या राज्याचं नाव होतं अश्मक, महाराष्ट्रातून, आणि ते सुद्धा त्याची सेना याच्यामध्ये लढलेली होती. त्यानंतर सगळ्यात जम्मू काश्मीरच्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं राज्य एक होतं ज्याचं नाव होतं गांधार. ओके, या भागामध्ये गांधार, अफगाणिस्तान आणि काश्मीरचा या ठिकाणी जो आहे, इथं राजधानी होती पहिली तर तक्षशिला. तुम्ही ऐकलं असेल हे नाव, तक्षशिला. ठीक आहे, आणि दुसरी राजधानी होती पुष्कलावती. पुष्कलावती. आणि याचा शासक जो होता त्याचं नाव होतं शकुनी, दुर्योधनचा मामा. ओके, तर तो या गांधार या प्रदेशातला होता. ते इथं पाकिस्तानमध्ये आहे. तसंच पाकिस्तानमधलं असणारं आणखी एक राज्य होतं ज्याचं नाव होतं कंबोज. मी ते इथं लिहितोय, कंबोज. रंग बदलतो त्याचा, थोडा जांभळा करतो. कंबोज राज्य, ते पण पाकिस्तानमध्येच आहे. ठीक आहे, आणि याचा राजधानी होती राजापूर त्यावेळेस. तर हे अशा प्रकारे झाले टोटल जवळपास 12 महत्त्वाचे काय म्हणू आपण त्याला, महाजनपद. आता हे जे महाजनपद आहे यांच्यामध्ये महाभारताचं युद्ध झालं आणि तदनंतर म्हणजे महाजनपदाचा काळ 325 संपला आणि 325 नंतर इसवी सन पूर्व 325चा काळ संपला आणि त्यानंतर याच्यामधून या 12 मधून, तसे तर होते 19 ते 22 म्हटलं जाते, त्या 22 मधून हे 12 लढले महाभारताच्या युद्धामध्ये आणि या 12 मधून शेवटी 4 प्रभावी झाले. तर ते 4 जे प्रभावी होते त्यावेळेस एक होतं मगध, त्याच्यानंतर दुसरं होतं कोसल, तिसरं होतं वत्स आणि चौथं जे होतं ते होतं अवंती राज्य. ठीक आहे, पुन्हा लक्षात घ्या की कोसल कुठे आहे, हा वत्स्य प्रभावी झाला, त्याच्यानंतर हा कोसल प्रभावी झाला, त्याच्यानंतर हे इथलं अवंती राज्य आहे हे प्रभावी झालं. ओके, हे अवंती राज्य प्रभावी झालं आणि हे नंतर हे मगध. तर मगध, कोसल, मगध, वत्स्य आणि हे अवंती राज्य. तर याच्यातले नंतर हे चौघांमध्ये युद्ध झाल्यानंतर सगळ्यात प्रभावी जो ठरला याच्यातला तो झाला मगध. त्यामुळं आपण पुस्तकांमध्ये या मगध राज्यांचा उदय किंवा मगध राज्याचा उदय होण्यापूर्वीची ही घटना आहे. तर मगधचं वैशिष्ट्य काय आहे इतिहासामध्ये ते इथे आहे. तर मगधचा शासक होता त्यावेळेस बिंबिसार. ठीक आहे, हे लक्षात घ्या. कोसलचा जो शासक होता प्रसेनजीत, हे नाव विचारल्या जातात, प्रसेनजीत. ठीक आहे, कोण कोणाचा होता. त्याच्यानंतर वत्सचा जो शासक होता तो होता उदयीन. आणि अवंतीचा शासक होता प्रद्योत. हे याच्यातून सगळ्यात महत्वाचा जो वर आला तो आला आपला बिंबिसार किंवा मगधचं राज्य. ठीक आहे, आता याच्या वर येण्याचे कारण काय, हा प्रभावी का ठरला, सगळ्यात महत्वाचा का ठरला, तर याचे बलशाणीपणाचे जे लक्षणं आहेत किंवा कारणे दिलेले आहेत ते याच्या उदयाचे कारण काय आहे. मगधचा उदय याच्यातून का झालं, तर पहिलं कारण जे आहे ते म्हणजे इथले खनिज संपत्ती. तसं तुम्हाला माहितीच असेल की आजच्या तारखेला आपण भूगोलमध्ये वाचतो याच्या बाबतीत की छोटा नागपूर पठार हा मिनरल हार्ट ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे खनिजांचे माहेरघर. तर इथं खनिजं चांगल्या प्रकारचे वर आल्यामुळे त्यांच्यापासून चांगल्या चांगल्या प्रकारचे शस्त्र मिळायला लागले, जे बाकी राज्यांच्या पाशी ते नव्हते. बाकी राज्यांजवळ ते खनिज उत्पादन नव्हतं आणि तिथे त्यांचे शस्त्र तितके प्रभावी नव्हते. युद्धाच्या काळामध्ये त्यांचे शस्त्र निकामी व्हायचे, पण यांना शस्त्र चांगले उपलब्ध असल्यामुळं हे युद्ध जिंकायचे. दुसरं, खोऱ्यांमध्ये यांचा वास होता. म्हणजे हे राज्य जर आपण बघू तर सुरुवातीला हे मध्य गंगा मैदानमध्ये होतं.
मध्य गंगा मैदानचा हा जो पार्ट आहे तिथे होता. याच्यामुळं काय झालं की या ठिकाणी सरप्लस फूड म्हणजे अन्नधान्य जे आहे हे मुबलक प्रमाणामध्ये आणि चांगल्या दर्जाचं उत्पादित व्हायला लागलं. तर हे अधिक व्हायला लागलं. ठीक आहे. आणि ज्यामुळे तिथले सैनिकांची आणि लोकांची जी तब्येत होती, शारीरिक यष्टी होती किंवा ताकद होती, ते इतर सैन्यांच्या तुलनेमध्ये थोडी जास्त होती. ठीक. तर शरीर यष्टीमध्ये याचा म्हणजे सैनिकांना याचा फायदा व्हायला लागला. त्याच्यानंतर तिसरं जे कारण दिलं गेलं आहे याचं ते म्हणजे यांची सैन्य संघटन अतिशय मजबूत होतं. ठीक आहे. यांच्या सैन्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होता हत्ती. आता हे आता लक्षात नाही येणार, तर त्याच वेळेस साधारण इसवी सन पूर्वच्या काळामध्ये आज आपल्याला सोपं वाटतं का हत्ती आपण टी व्हीवर इझिली बघतो, पण 325च्या काळामध्ये त्याच्यानंतरच जवळपास त्यावेळेस अलेक्झांडर रावी नदीच्या तीरावर येऊन बस ठेपलेला होता. तर त्याच्या सैन्यामध्ये त्यावेळेस मगधवर जे शासन होतं ते होतं नंद शासन होतं, मौर्याचं नव्हतं. तर त्यांनी एक गोष्ट ऐकली होती की नंदच्या राज्यामध्ये हत्ती आहेत आणि जवळपास 500पेक्षा जास्त हत्ती आहेत. या एका गोष्टीमुळं या हत्ती यांच्याजवळ आहे आणि त्यांनी तो प्राणी कधी बघितलेला नव्हता. हत्ती हा प्राणी त्यांनी कधी बघितलेला नव्हता आणि नंद असे 500 हत्ती पोसतो. ठीक आहे. त्याच्या आदेशानुसार वागतात ते हत्ती. या गोष्टीमुळं अलेक्झांडरच्या सैनिकांमध्ये दहशत पसरली होती. जेव्हा त्याचे गुप्तहेर आले होते त्यांनी चेक केलं का इथं काय आहे, तेव्हा त्यांनी हत्ती हा तर एक पहिले तर अक्राळ विक्राळ प्राणी बघितला आणि त्यानंतर याचं हे असे 500 हत्तीच्यापेक्षा 500पेक्षा जास्त हत्ती याच्यापाशी आहे आणि याला पोचणं म्हणजे सोपी सापी गोष्ट नाही आहे. हे जेव्हा त्यांना कळालं तर त्याच्या अलेक्झांडरच्या छावणीमध्ये दहशत पसरली होती. तर हे सगळं झालं महाजन बाबत. मी आशा करतो का तुम्हाला माझं हे आजचं लेक्चर आवडलेलं असेल. ठीक आहे. तुम्हाला काही सुधारणा पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही कृपा करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि तुमच्या कमेंटचं मी निश्चित विचार करेल आणि तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचं लेक्चर हवं असेल तर तसंही मला सांगा. ठीक आहे. इतकं बोलून मी रजा घेतो. धन्यवाद.